की आज जवळपास तुमच्याकडे 35% महाराष्ट्रामध्ये बॅकलॉग आहे अनुसूचित जातीचा. मग हा जो बॅकलॉग आहे हा बॅकलॉग भरताना तुम्ही करा ना स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह आणि लिहा त्याच्यामध्ये मातांग स्वीपर यांना प्राधान्य देण्यात येईल. कारण तुम्ही लिहा ना प्राधान्य देण्यात येईल. कारण हे मोस्ट तो निर्णय घ्या प्राधान्य देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे की नाही. पण जिथे गरीब समाजाचे जर काही महाराष्ट्र गरीब समाजाचे त्यांना तुम्ही काही काही ठिकाणी गरीब आहेत त्यांना घ्या. पण काही ठिकाणी जे आहेत यांना प्राधान्य द्या. अरे किमान तो तुम्ही अनुसूचित जर भराल 50-35% जो बाकी आहे तर हा जो वर्ग आहे प्राधान्यक्रमानं हा लागू शकतो. याला एम्प्लॉयमेंट मिळेल आहे की नाही. तर तुम्ही तो बॅकलॉग भरण्यासाठी आपण त्यांना म्हणत नाही. शेड्यूल कास्टचं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण कायदा बनला होता. त्या आरक्षण कायद्यामध्ये काय झालं यांनी व्हीजेएनटीला पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊन टाकलं. समजलं. पदोन्नतीला व्हीजेएनटीला आरक्षण दिल्याबरोबर काही लोक कोर्टामध्ये गेले आणि त्यांचं कोर्टामध्ये काय म्हटलं की व्हीजेएनटीला कॉन्स्टिट्युशनल आरक्षण नाही आहे. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आरक्षण आहे व्हीजेएनटीला. संविधानाचं नाही आहे. संविधानाचं कुणाला आहे एससी एसटी ओबीसी. पण ओबीसीला पदोन्नतीमध्ये नाही आहे. मग या व्हीजेएनटीला ना तर डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये आहे ना पदोन्नती आहे. मग तुम्ही याला आरक्षण कसं दिलं पदोन्नतीमध्ये. या कारणास्तव त्याला हायकोर्टाने स्टे दिला आणि मग ते प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा पुष्टी जोडली की यांना ऍड्युकेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही हे तुम्ही याचा डाटा द्या. अहो या सरकारकडे एसटीला ऍड्युकेट रिप्रेझेंटेशन पदोन्नतीला मिळालं की नाही याचा डाटाच नाही आहे. आणि याचा डाटा सुप्रीम कोर्टामध्ये न दिल्यामुळे तुमचं पदोन्नतीचं आरक्षण 9 वर्षापासून बंद आहे भाऊ. पदोन्नतीमधलं डाटाच नाही यांच्याकडे. आणि मला सांगा या डाटा नसल्यामुळे जर पदोन्नतीतलं आरक्षण थांबलेलं आहे मग हे कोणत्या डाटाच्या आधारावर उपवर्गीकरण करणार आहे. की उपवर्गीकरणाला बेसिकली आमचा विरोध नाही. हे बघा पण कोणतं उपवर्गीकरण जे सुप्रीम कोर्टानं जे डायरेक्शन दिलं त्याप्रमाणे तुम्ही करत असाल तर आठवले साहेबांनी किंवा प्रकाश आंबेडकरांनी जे समर्थन दिलं ते त्या उपवर्गीकरणाला दिलं. हे राज्य शासन ज्याप्रमाणे थातुरमात्र करून राहिलं त्या उपवर्गीकरणाला नाही आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की तुम्ही प्रत्येक जातीच्या मागासलेपणाचा अभ्यास करा. तुम्हाला करायचं आहे ना उपवर्गीकरण ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीनं तुम्ही सेन्सेस करा. तुम्ही त्याचं सर्वेक्षण करा. 59 जातीमधला अभ्यास करा. 59 जातीमध्ये शिक्षित किती आहेत किती कॅटेगरीचे आहेत त्यांना किती एम्प्लॉयमेंट आहे त्या प्रमाणामध्ये आहे का. मग त्याच्यामध्ये बौद्धांचे अभ्यास होईल. त्यांचं पर्सेंटेज किती आहे ते शिकलेले किती आहेत आणि त्यांना किती एम्प्लॉयमेंट मिळालं ती वस्तू किती येईल. जसे तुम्ही म्हणता की बॉय यांनी सगळं खाऊन टाकलं तर डाटा द्या ना आम्हाला. कारण तुम्ही तो डाटा देत नाही. तुम्हाला जे दिसतं डोळ्यापुढे त्याच्या आधारावर तुम्ही म्हणता. तुमच्याकडे कुठे डाटा आहे. हा डाटा ओपन कधी होईल जेव्हा त्याचं सर्वेक्षण होईल. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे राज्य शासनाने त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे. त्याची जनगणना केली पाहिजे. खूप जास्त याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही दोन्ही लोक जास्त भावनिक होण्यामध्ये अर्थ नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये फार लॉजिकली काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या शत्रूचं षड्यंत्र काय त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. बदर कमिटीचा रिपोर्ट ते लोक दाखवून नाही राहिले. आता कोणत्याही देशामध्ये जेव्हा कोणत्याही बाबीचा अभ्यास होतो ना तर पहिले त्याच्या सूचना मागवल्या जातात. बरोबर आहे. आक्षेप मागवले जातात आणि मग ते त्या आयोगापुढे ठेवले जातात आणि मग तो आयोग रिपोर्ट देते. इथे उलट झालं. इथं कसं उलट झालं म्हणजे आम्हाला प्रश्नपत्रिका दिलीच नाही. नाही आम्हाला उत्तर सोडवा म्हणजे संभाव्य प्रश्न. अरे तुम्ही प्रश्नपत्रिका द्या तर आम्ही उत्तर देऊ. आता आम्हाला आक्षेप मागून राहिले आणि तो कमिटीचा रिपोर्ट सबमिट नाही केला मग आम्ही उत्तर कशात द्यायचे. परंतु तुम्ही ट्रान्सपरंट असलं पाहिजे. अरे साधा बदर कमिटीचा अहवाल जाहीर करा म्हणतात तर गव्हर्नमेंट नाही करून राहिली. तो काय कशाला लपून ठेवला तुम्ही. काय नाही करून राहिलं. काय गुपित आहे काय लपलेलं आहे त्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा. तुम्ही मागून राहिले बदर कमिटीचा रिपोर्ट. म्हणजे असं झालेलं आहे की साधा कमिटीचा रिपोर्टही जाहीर करत नाही. सरकार पारदर्शक नाही आहे. सरकार काहीतरी लपवून राहिलेलं आहे. ठीक आहे ना. अहो तुम्ही आपण थांबलो इतकं वर्ष स्वातंत्र्यापासून 47 पासून 2025 पर्यंत सर्वेक्षण होईपर्यंत थांबा ना. परंतु जे होईल ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आणि कॉन्स्टिट्युशनल झालं पाहिजे. आणि असं चुकीचं थातुरमातुर केलं
तर हे पुन्हा थंड बस्त्यामध्ये पडेल. ना फायदा तुम्हाला, ना इसको ना उसको घाल कुत्ते को वाला कार्यक्रम होणार आहे. आपल्याला असं आमचं हे या ठिकाणी म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही त्याला बांधील आहोत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला. बरोबर आहे की नाही? परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याला जबरदस्ती केली नाही की तुम्ही ते उपवर्गीकरण केलंच पाहिजे. परंतु राज्य शासनाला उपवर्गीकरणाच्या बाबत निर्णय घ्यायचा असेल तर असा थातुरमातूर निर्णय आम्ही घेऊ देणार नाही असं दोन्ही लोकांनी म्हटलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे, आम्ही म्हटलं पाहिजे की असा थातुरमातूर निर्णय तुम्हाला घेता येणार नाही. असा थातुरमातूर निर्णय घ्याल तर हे लोक उद्या पुन्हा याला चॅलेंज करतील आणि पदोन्नतीच्या आरक्षणासारखं पुन्हा आमचं आरक्षण धोक्यामध्ये येईल. सगळं आरक्षण धोक्यामध्ये येईल. मग ना आम्हाला काय मिळेल ना तुम्हाला आम्हाला काय मिळेल. तेव्हा आपण हे सगळ्यांनी मिळून मागणी केली पाहिजे की थातुरमातूर चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे आणि ज्या आधारावर तुम्हाला करायला म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कराल. आम्ही तुमच्या सोबत आहोत ना. सोबत बिलकुल. येस. बोला की नाही? आमच्यासोबत VJNT हा सगळा वंचित वर्ग आहे. त्यांना संवैधानिक हक्क दिले म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आमचे संवैधानिक बाप आहेत आणि त्या बाबाची आम्ही मुलं आहोत. हे मुलं या लोकांच्या भूलतापांना आणि षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही ही दृष्टी डोळ्यापुढे ठेवून जात वेगवेगळी असली तरी बाप आमचा एक आहे आणि म्हणून आम्ही सगळे लेकर आहोत. या दृष्टिकोनातून आपण आपली एकजूट कायम ठेवायची आपल्याला. मग आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि त्याचंच एक डेप्युटेशन गव्हर्नमेंटला देऊ आहे की नाही. आणि हा चांगला मेसेज जो आहे ना आपण पूर्ण महाराष्ट्राला देऊ. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जे दिलेला त्याचप्रमाणे आरक्षण हा मेसेज गेला पाहिजे. हा मेसेज गेला की मग त्याच्यामध्ये जे आहे वाद सगळे आपल्याला मिटवून घ्यायचे आणि हे थांबून घ्यायचे.